हे गाईज, हाय हॅलो, कसे आहात तुम्ही? सगळे बरे असणार. आज मी मेकअपच्या ऑर्डरला चाललेले आहे. तर आज मी जाण्यापासून तर मेकअप होईपर्यंत सगळे व्हिडिओज तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही नक्की त्यामध्ये एन्जॉय करणार आहात बघता क्षणी. तर मी तुम्हाला आता दाखवते की मी कशी आवराआवरी करते. हा माझा सगळा पसारा पडलेला आहे, बघू शकता. काल शूट केलेलं आणि आज स्टुडिओमध्ये मुली पण नाही आल्यात. तर आज सलून मला बंद करून जावा लागेल मेकअपच्या ऑर्डरला आणि मेकअप पण आहे हडपसरला. सो आता आपण बघूया पुढची तयारी कशी करतो. वॅनिटी भरताना सर्वात आधी लागणार आहे हे आहे ब्लशर, हायलायटरचं हे पॅलेट आहे, हे टाकलं आहे. हे लिपस्टिक पॅलेट आहे. ह्या लिपस्टिक पॅलेटने क्रीम ब्लशर पण मी करणार आहे. पुन्हा हे हुडाचं आयशॅडो पॅलेट आहे. हे एक मला इनफ आहे. सिंपल मेकअप आहे ब्राईटचा, एवढं काही हेवी नाहीये. त्यानंतर लागणारे 2 फाउंडेशन, बेसिक मेकअप असल्यामुळे फाउंडेशन. एक कन्सिलर ठेवलेला आहे, डर्माचं हे कन्सिलर आहे. करेक्टर आहे या कलरचं आणि अजून एक दुसरं एक कलरचं करेक्टर आहे. हे सगळं मी असं ऑप्शनसाठी ठेवलेलं आहे. कुणास ठाऊक लागलं नाही लागलं म्हणून मी हे असं ठेवलेलं आहे छोटीचं. त्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी हे आहे लॅश ग्लू आहे. हे माझी फेवरेट लिपस्टिक आहे. कदाचित तिथे यूज झाली तर अशी, ठीक आहे, कदाचित ती ही यूज झाली तर. त्यानंतर हे माझं फेवरेट फॅरारुशीचं काय आहे, मस्करा आहे, ठीक आहे. त्यानंतर टाटचं कन्सिलर आहे. PSCचं ग्लू आहे, लिपस्टिक आहे आणि एनास्टेसियाचं आयब्रो डिफाइंडर आहे. ह्या छोट्या मोठ्या गोष्टी, सीझर आपल्याला कधी उपयोगाला येईल सांगता येत नाही. ह्या अशा इथे ठेवून दिलेल्या आहेत. ओके. त्यानंतर यूज होणार आपलं बनाना हुडा पावडर, ट्रान्सल्युशन बनाना हुडा पावडर आणि मॅकचं कॉम्पॅक्ट आहे. त्यानंतर मी ठेवला आहे प्रायमर. एखादा प्रायमर असू द्यावं, सिंपल आहे त्याच्यामुळे मी जास्त व्हॅनिटीमध्ये काही घेऊन जात नाहीये. हे मॉइश्चरायझर आहे अनुराग सरांचं हे मॉइश्चरायझर आहे. हे एक ठेवणारे स्पंज वेळेला उपयोगाला येतो. त्यानंतर वाइप्स आहे, फिक्सी टोनर आहे, युरोप गर्लचं हे आहे काय मेकअप फिक्सर आहे. तुम्हाला सांगताना थोडं गोंधळ होतोय माझा, थोडस समजून घ्या. त्यानंतर इकडे दाखव. तर त्यानंतर मी हे ठेवलेलं आहे टिकल्यांचे पॉकेट. समजा मला गरज लागली टिकल्याच्या पॉकेटांची, तर गोल्ड टिकलीचा आहे आणि दुसरे चंद्राची कोर आहे. समजा तिला आवडली गोल्ड टिकली. लॅशचं पॅकेट, लॅश तसं लावायचं तर नाहीये पण मी मुद्दाम ठेवते लॅशचं पॅकेट. समजा तिला आवडलं किंवा ती म्हटली की मला लॅश लावायचंय तर मग एक ऑप्शनला असू द्यावं. त्यानंतर हा मेकअप ड्राय करायला फॅन, हा फॅन ठेवते. समजा तिची स्किन खूप ड्राय असेल तर मग मी हे ऑइल यूज करणार आहे. आणि मॅकचं कन्सिलर पॅलेट एक ऑप्शन म्हणून ठेवून देते. कशी काय स्किन असेल काही सांगता येत नाही, त्यामुळे ऑप्शनला मी हे सगळ्या गोष्टी ठेवून देते. आता हे टोनर साठी यूज करण्यासाठी कॉटनचे राऊंड आहेत, कॉटन ते यूज करणार आहे. आणि हे आहे माझं ब्रश किट. हेअरस्टाईलला लागणारे स्प्रे, शाईन स्प्रे, होल्डिंग स्प्रे, हे दोन्ही ठेवणार आहे यामध्ये, ठीक आहे. त्यानंतर एक टिश्यू पेपर, समजा काही वेळ लागली टिश्यू पेपरची तर. आणि ब्रश ठेवायला हे एक छोटस कंटेनर.
पिनचा बॉक्स आहे हा, सेफ्टी पिन, परत याच्यामध्ये आहे बॉब पिन, परत याच्यामध्ये यू पिन, हे मी तुम्हाला नंतर दाखवेल. त्याच्यानंतर तिच्या समजा घरात लाईटचं कनेक्शन वगैरे नसेल किंवा काही प्रॉब्लेम येणार असेल किंवा खूप दूर असेल तर आपलं हे आपल्याजवळ असलेलं कधीही बेटर, तर हे मी सोबत ठेवणार आहे. हा सगळा कबोर्डमध्ये माझा भंडार आहे प्रोडक्टचा आणि मशिनरी वगैरे काढून घेते मी. आता ही क्रिम्पिंग मशीन घेतलेली आहे, एक टॉंग मशीन घेतलेली आहे, एक आयनिंग मशीन घेतलेली आहे. कदाचित काही उपयोगाला येऊ शकते या मशीन्स. ह्या तर येते क्रिम्पिंग मशीन, तर क्रिम्पिंग शिवाय हेअरस्टाईल होत नाही. आणि साडीला मुळ्या वगैरे पडल्या असेल सो फायनली आम्हाला ऑटो भेटली आणि आता आम्ही निघालो आहे. हा आमचा प्रवास आता स्टार्ट झालेला आहे. ही पूनम आहे आणि ही गायत्री आहे. अशा प्रकारे आम्ही नवरीच्या घरी पोहोचलेलो आहोत. देवाचा आशीर्वाद घेतला. या प्रकारे आम्ही प्रथम साडी ड्रेपिंग करून घेतलेली आहे. साडी ड्रेपिंग करताना माझे असिस्टंट पण मला हेल्प करू लागत होते. त्याचबरोबर नवरीच्या काही मैत्रिणी होत्या, त्या आमच्या आजूबाजूला होत्या, त्या पण पाहत होत्या आम्ही कशी साडी ड्रेपिंग करतो, कसं आम्ही आवराआवरी करतो. हे त्यांनाही फार उत्सुकता लागलेली, त्यामुळे ते सगळ्याजणी पाहत होता. तर आता थोड्याच वेळात इथे डोळ्यात काजळ घालताना नवरीच्या डोळ्यातून अश्रू येत होते, म्हणून आम्ही 5 मिनिटं थांबलो. अशा प्रकारे आमचा ऑलमोस्ट बेस रेडी झाला. ब्रायडलला जेव्हा मुंडवळ्या घालू तेव्हाच तिचा एक ब्रायडल लुक रेडी प्रॉपर होतो. हा आता मी इथे मुंडवळ्या बांधून झाल्यानंतर फोटोशूट करणार आहे. अशा प्रकारे आमचा पूर्णपणे ब्रायडल लुक हा तयार झालेला आहे. आणि तुम्हाला कसा वाटला नक्की मला कळवा कमेंट बॉक्समध्ये. आणि माझा हा मेकअप तुम्हाला आवडला असेल तर तुमच्याही रिलेटिव्हमध्ये किंवा सिस्टरचं कोणाचं लग्न वगैरे असेल तर नक्की ऑर्डर द्या. मी ऑल महाराष्ट्रामध्ये ऑर्डर घेते आणि नक्की तुमची प्रतिक्रिया मला कळवा.
थकलो आम्ही मेकअप करून आणि आता आम्ही सगळ्याजणी घरी निघालो. आता आम्ही घरी निघालेलो आहोत आणि आजचा मेकअप इथे स्टॉप झालेला आहे. आणि टायमिंग आहे आता टायमिंग आताचा टायमिंग आहे 6:22. फिनिश पोहोचलो होतो 3:30ला. आता 3:30ला पोहोचलो होतो ना आपण. 3:30ला आम्ही तिथे पोहोचलेलो आणि बघू शकता पुढे एकच मिनिट. हाय हॅलो नमस्ते. माझा जो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिलाच आहे त्या व्हिडिओला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि भरपूर तुमचं प्रेम द्या त्या व्हिडिओला. आणि यासारखे व्हिडिओ जर तुम्हाला अजून जर पाहायचे असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि नवीन जर काही पाहायचे असेल तर तुमची कल्पना आहे त्यामध्ये टाका. थँक्यू सो मच. धन्यवाद.